नमस्कार. सकाळचे 9 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 6वा दिवस आहे. अधिवेशनात 293 वर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आक्रमक होऊन आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 6वा दिवस आहे. आज अधिवेशनात कोणकोणत्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. विरोधक आक्रमक होऊन आंदोलन करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 6वा दिवस आहे. नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर आज चर्चा होऊ शकते, कोणत्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात? कल्याणी, बघू शकतो अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 हे सध्या मुंबई विधान भवन मुंबई या ठिकाणी सुरू आहे. आणि अशामध्येच आजचा शेवटचा दिवस आहे पहिल्या आठवड्याचा. आणि अशामध्येच आजचा दिवस देखील जोरदार गाजण्याची शक्यता आहे. विरोधक नेमकं आज सकाळी पायऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवर घेऊन आंदोलन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या संपूर्ण 6 दिवसाच्या याच्यामध्ये 2 दिवसच विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे विरोधकांची ताकद ही कुठेतरी कमी होताना दिसत आहे का? विरोधकांमध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी वाटाघाटी सुरू आहे, शरद पवार असतील किंवा मग आदित्य ठाकरे असतील, हे इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. अशाच पद्धतीने कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नाही आहे, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे या 6 दिवसामध्ये. अशामध्येच आज पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. आणि या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते देखील आज सभागृहामध्ये लक्षवेधी म्हणून घेण्यात येणार आहेत. अशामध्येच मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही ठिकाणी ज्या ठिकाणी उद्यान आहेत त्या ठिकाणी गर्दुल्ले व अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा वावर जो आहे हा मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यावर आज चर्चा होणार आहे. त्यामुळे नशामुक्त मुंबई यासाठी काही आज वेगळं धोरण घेण्यात येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. इतकंच नाही तर मग अनेक असे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज लक्षवेधीनुसार येणार आहेत आणि गाजताना जे आहेत दिसून येतील. खरं तर पुढे 3 ते 4 दिवस जे आहेत सभागृहाचं कामकाज हे बंद असणार आहे. शनिवारचा दिवस आहे आज, त्यामुळे कुठेतरी विकेंड असल्यामुळे आज आमदारांची आणि मंत्र्यांची किती संख्या असणार आहे, आज किती जण हजेरी लावणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कल्याणी, शुभम, खरं तर आज अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झालाय. 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं. आज 1 महिन्यानंतर अधिवेशनात त्या बाबतीत काही चर्चा होईल का? अर्थातच स्वर्गीय अजित पवार यांचं निधन होऊन आज 1 महिना झालेला आहे. आणि अर्थातच यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट जे आता सुनेत्रा पवार गटमध्ये आहेत, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. की इतकंच नाही तर मग आज अहवाल देखील येणार आहे की अपघात कशामुळे झाला होता, ब्लॅक बॉक्सबद्दल देखील काय अधिकची माहिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि त्यामध्येच आज राष्ट्रवादी पक्षाकडून असेल काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. इतकंच नाही तर त्याचे पडसाद सभागृहामध्ये काय उमटतात हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री त्याच्यावर काय म्हणणार, अहवाल आज साधारणतः किती वाजेपर्यंत येऊ शकतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की संध्याकाळच्या आत समजा अहवाल आला तर त्यावर चर्चा ही या ठिकाणी होऊ शकते आणि त्यामुळे सभागृहामध्ये काही प्रमाणात गोंधळ देखील होऊ शकतो. विरोधक जे आहेत ते देखील हा मुद्दा तेवढाच जोर लावून आहेत, तर सत्ताधारी देखील तेवढाच महत्त्वाचं आहे. कारण की अजितदादांच्या जाण्याने नुकसान झालेलं आहे आणि सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अजितदादांच्या विना होत आहे. आणि कुठेतरी अजितदादा यांची कमी जी आहे ही अधिवेशनानिमित्त भासताना दिसून येत आहे. कल्याणी, नक्की शुभम, त्यामुळे आजच्या 6व्या दिवशी नेमके कोणते मुद्दे चर्चिले जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.